नमस्कार. दीक्षा कॉम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपल्याला इन्व्हेंटरी स्टॉक कशा प्रकारे टॅली मध्ये बनवायचा असतो आणि तो कशा प्रकारे आपण त्याचा इंट्रा करू शकतो आणि टॅली मध्ये स्टॉक समरी आपली कशा प्रकारे रेकॉर्ड करून ठेवू शकतो ती आज आपण शिकणार आहोत. तर माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे. तर बघा मी तुम्हाला ते प्रॉब्लेम माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची पीडीएफ फाईल देईल. ते डाउनलोड करून ते तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस कशा प्रकारे करायची तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा एक माझ्याकडे पीडीएफ आहे अशी. ओके. तर बघा इथं माझ्यापाशी ग्रुप वाईज म्हणजे माझ्याकडे घरून सरला एक सीपीयू आहे. सीपीयू ची कॅटेगरी मध्ये कंपनी कोणती आहे तरी एचसीएल आहे. त्यांचा स्टॉक वाईज आहे. लोकेशन आहे. पर युनिट किती रुपये लागले आणि किती क्वांटिटी खरेदी केल्या ह्या सर्वांची मला एक स्टॉक समरी बनवायची आणि त्याची बॅलन्स शीट येणार आहे आपली. मी तुम्हाला दाखवल बॅलन्स शीट किती येते काय येते मग ती जर तुमची बॅलन्स शीट जर बरोबर असेल तर तुमचं स्टॉक समरी बरोबर आहे. तर बघा ह्याच्यामध्ये हा आपला एक प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आपण टॅलीमध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते आपण आज शिकणार आहोत त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा इन्व्हेंटरी स्टॉक म्हणजे काय एक जरा लक्षात करून घ्या. इन्व्हेंटरी स्टॉक म्हणजे काय असतं की आपल्याकडे जे काही स्टॉक आयटम येतात, आपल्याकडे जे काही स्टॉक येतात ते स्टॉक आपल्याला किती आपल्याकडे अवेलेबल आहेत काय आहे, आपण कशा प्रकारे ते रेकॉर्ड करून ठेवायचे असतात, ते रेकॉर्ड करून ठेवणे म्हणजे इन्व्हेंटरी स्टॉक. तर ते कशा प्रकारे बनवायचे असेल तुम्हाला मी दाखवेल आता एक दोन मिनिटांमध्ये. हे बघा लक्ष द्या इकडं. तर इथं आपल्याकडं जे टॅली प्राईमचं जे सॉफ्टवेअर असेल त्याला आपण डबल क्लिक करून ओपन करूया. ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आपली एक नवीन कंपनीमध्ये आपण बनवूया त्याला. एक्झिस्टिंग कंपनीमध्ये नका बनवू, नवीन कंपनीमध्ये बनवा म्हणजे आपल्याला बॅलन्स शीट मॅच करायला थोडीशी सोपं जाईल. तर बघा इथं काय घ्यायचं आपल्याला माहितीच आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं एज्युकेशन आणि लायसन मध्ये फरक काय असतो. अजून एकदा सांगतो. एज्युकेशन मध्ये आपल्याला 1 किंवा 2 तारखेपर्यंत डेटा रेकॉर्ड करून ठेवता येतो आणि लायसन मध्ये तुम्हाला रोजच्या रोज डेटा रेकॉर्ड करून ठेवता येतो. फक्त एवढाच डिफरन्स आहे. आणि हे आपण शिकण्यासाठी वापरतो आणि हे आपण बिझनेस साठी वापरतो. तर आता मी इथे काय करतो, एज्युकेशन मोडवर क्लिक करतो. एज्युकेशन मोडवर क्लिक केल्यानंतर आता इथं मला एक नवीन कंपनी क्रिएट करायची आहे. नवीन कंपनी बनवायला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. जर माझा व्हिडिओ मागचा बघितला नसेल तर मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. इथं काय करायचंय मला, इथे येऊन सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह म्हणजे इथं आपल्याला पाथ आपण जो बनवलाय तो सिलेक्ट करायचा. सी टॅली आणि माझं नाव मी माझं सिलेक्ट करतो. ओके. याच्यामध्ये या पाथ मध्ये हा जो पाथ आहे ह्या पाथ मध्ये मला एक टॉपिक बनवायचा आहे. इन्व्हेंटरी स्टॉक बाय दीक्षा असं एक माझ्या कंपनीचं नाव आहे. तर मी बनवून घेतो. याचा ऍड्रेस आहे कात्रज धरून चाला. तुम्ही इथं जिथल्या कंपनीचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस टाकायचा. माझ्याकडे कात्रज आहे म्हणून घेतलं. इथं स्टेट लिहा, तुमचं स्टेट कोणतं आहे. त्यानंतर पिनकोड लिहा 411046. एंटर एंटर करा. जर तुम्हाला मेल आयडी माहिती असेल तर टाका. मोबाईल आयडी, मोबाईल नंबर, टॅक्स फॅक्स वगैरे सगळं जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही इथे टाकलं तरी काही अडचण नाहीये. एंटर एंटर. तुम्हाला माहिती आहे की अकाउंटचं फायनान्शियल इयर कधी चालू होतं 1 एप्रिलला आणि त्याचं एंडिंग कधी होते 31 मार्चला. हे लक्षात ठेवायचं. अकाउंटचे ते फायनल इयर आणि एक्झिस्टिंग इयर त्याला आपण म्हणतो. एंटर करायचं. आता इथं आपल्याला काय करायचं, इन्व्हेंटरी स्टॉकला फक्त येस करायचं. मेंटेन इन्व्हेंटरी स्टॉकला फक्त इथं जर नो असेल तर तुम्हाला इथं येस करायचं. एंटर एंटर करा. एंटर एंटर. आता एंटर एंटर करायचं नसेल तर तुम्ही कंट्रोल ए पण करू शकता म्हणजे ते एंटर एंटर करायचं आपलं वाचतं. तर बघा आपली इन्व्हेंटरी स्टॉक एंट्री आपली रेकॉर्ड झाली म्हणजे इन्व्हेंटरी स्टॉक बाय दीक्षा अशी आपल्या काय झालं हे एक कंपनी बनली आहे आपली. तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, पहिल्यांदा आपल्याला क्रिएट मध्ये जायचंय. आता क्रिएट मध्ये गेल्यानंतर हे बघायचं इन्व्हेंटरी मास्टर दिसतंय तुम्हाला. इन्व्हेंटरी मास्टर मध्ये पहिल्यांदा ग्रुप बनवायचे, नंतर कॅटेरिया बनवायचे. ग्रुप म्हणजे काय असतं, कॉमन नाव. जसं की आपल्याकडे घेऊन चालला एखादा फोन आहे. आता फोनला आपण कॉमन नाव फोनच बोलतो. पण त्याची कॅटेरिया म्हणजे काय, त्याची कंपनी कोणती असते, ओप्पो. आणि स्टॉक मॉडेल कोणतं असतं काय, रेनो 10 वगैरे असे जे मॉडेल असतात त्याला आपण स्टॉक आयटम बोलतो. आणि युनिट तर तुम्हाला माहित असतं की एकक. कोणतीही सगळ्या वस्तूवर एक काय लागलेलं आहे, युनिट लागलंय म्हणजे एक काहीतरी आपण म्हणतो ना एक एक लागलंय. आपण तर मोबाईल तर अर्धा किलो घेऊ शकत नाही किंवा आपण धरून चालला एखादी काय पेन घेतला त्याला आपण नोज वाईज घेतो किंवा त्याला आपण असं अर्धा किलो 1 किलो असं नाही. प्रत्येकाला एक 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 ठरलं आहे. ते एक नुसार आपल्याला बनवायचं आहे याच्यामध्ये. ते युनिट बनाय पण तुम्हाला मी शिकवणार आहे याच्यामध्ये. प्लस तुम्हाला गोडाऊन म्हणजे लोकेशन कुठून आणताय तुम्ही ते लोकेशन पण तुम्ही ते टाकू शकता.
तर बघा आता माझ्याकडे जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम मी इकडे ओपन करतो. बघा इथं पहिल्यांदा काय ग्रुप कोणकोणते सीपीयू आणि मॉनिटर ह्या दोन गोष्टी आपण बनवूया. ग्रुप सीपीयू आणि मॉनिटर. इथे यायचं आपल्या ह्याच्यामध्ये बघा अल्ट टॅब तुम्हाला माहिती असेल. अल्ट टॅब म्हणजे काय एका टॅब मधून दुसऱ्या टॅब मध्ये आपल्याला म्हणजे एका विंडोज मधून दुसऱ्या विंडो मध्ये आपल्याला जाता येतं. अल्ट टॅब बघा असे ओपन होतात ते. अल्ट कीबोर्डवर अल्ट टॅब दाबलं ना म्हणजे एका ठिकाणामध्ये एका टॅब मधून दुसऱ्या टॅब मध्ये तुम्ही स्विच करू शकता. तर ग्रुप आहे माझं इथं सीपीयू एंटर एंटर करा. बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला इथं. त्यानंतर घ्या मॉनिटर एंटर एंटर करा. हे माझे ग्रुप बनून झाले. त्यानंतर कॅटेगरी सॉरी कॅटेगरी मध्ये काय आहे आपल्याला इकडे बघा. आपल्याकडे किती कॅटेगरी आहेत 1 2 3 4 आहेत. काय एचसीएल आयबीएम व्ह्यू सनिक मॅक्रोटॅक हे कंपनीचे नाव आहेत. हे कंपनीचे नाव बनवून घेऊया. एचसीएल त्यानंतर आयबीएम त्यानंतर काय आहे चेक करा इकडं व्ह्यू सोनिक त्यानंतर काय आहे मायक्रोटॅक. ठीक आहे स्पेलिंग चुकली माझी तुम्ही करा व्यवस्थित त्याला. ओके हे बघा ग्रुप बनवले कॅटेगरी बनवली. आता आपल्याला काय बनवायचंय युनिट म्हणजे काय की आता आपण एखादी कम्प्युटर खरेदी करतो ते कम्प्युटर आपण नोज म्हणजे काय नंबर वाईज खरेदी करतो ना. मग इथं युनिट मध्ये जायचं आपल्याला. युनिट मध्ये जायचं इथं घ्यायचं नोज आणि इथं काय घ्यायचं नोज नंबर. आता एंटर. आता मला ही गोष्ट मागे घ्यायची म्हणजे एक स्टेप मागे घ्यायची परत त्या पेजवर यायचं. तर काय दाबायचं कीबोर्डवर एस्केप बटन दाबायचं. एस्केप बटन दाबलं ना ते मागे जातं ते. परत गोडाऊन मध्ये जायचंय. गोडाऊन मध्ये काय आहे आपल्या गोडाऊनचं नाव पुणे आणि हे मुंबई. पुणे मुंबई एंटर. बघा हे सगळं घेतलं करून. तर मी पहिल्यांदा काय बनवलं इथं स्टॉक ग्रुप बनवले नंतर कॅटेगरी बनवल्या नंतर युनिट बनवलं आणि नंतर गोडाऊन. आता हे तुम्ही जे बनवले जे तुम्ही क्रिएट केलंय ते तुम्हाला बघायचं असेल किंवा काय दुरुस्त करायचं असेल ना तर स्किप करायचं म्हणजे एक्सेप्ट बटन असतं आपल्या कीबोर्डवर एकदम कोपऱ्यामध्ये तिथं आपल्याला क्लिक करायचं म्हणजे क्लिक केल्यानंतर म्हणजे एक स्टेप मागे येते बॅक होतो त्याने. परत काय करायचं इथं अल्टर मध्ये जायचंय बघा तुम्ही जे बनवलंय ते बघा ग्रुप 2 आहे तिथं स्किप बटन सॉरी एस्केप कॅटेगरी त्यानंतर स्टॉक आयटम बनवायचे आपल्याला युनिट बनवलं त्यानंतर गोडाऊन बनवलं. आता हे 2 3 गोष्ट बनवल्यानंतर आपल्या 3 4 गोष्टी आपण बनवल्या. पहिल्यांदा ग्रुप बनवलं त्यानंतर स्टॉक कॅटेगरी बनवल्या त्यानंतर युनिट आणि नंतर गोडाऊन. आता आपल्याला स्टॉक आयटमला एंट्री मारायची. तर बघा आता इथं हे आपले स्टॉक आयटम आहे तर स्टॉक आयटम तुम्हाला थोडंसं सांगेल मी. तर बघा हे जे 4 स्टॉक आयटम आहेत ना हे 4 स्टॉक आयटम कशाच्या अंडरला आहेत म्हणजे ग्रुपला कशाच्या आहेत सीपीयूच्या म्हणजे ह्या ग्रुपला आहेत. हे चारपैकी कोणतेही स्टॉक आयटम तुम्ही टाका तर ह्याच्या ग्रुपला काय येणार अंडरला म्हणजे त्याच्या सीपीयू. त्याची कॅटेगरी काय येणार इथं ह्या दोघांची ही येणार आणि ह्या चारच्या अंडरला काय असणार सीपीयू. ह्या दोघांची कॅटेगरी ही ह्या दोघांची कॅटेगरी ही. ओके आणि आपल्याला आता कशा प्रकारे एंट्री मारायचं तुम्हाला दाखवेल मी. स्टॉक आयटम मध्ये जायचं. आता इथं बघा कॅटेगरी शो होत नसेल म्हणजे काय कायना कॅटेगरी शो होत नसते म्हणजे स्टॉक आयटम मध्ये आपण एंट्री मारली ना तर कॅटेगरी दिसत नाही तर काय दाबायचं कीबोर्डवर F12 प्रेस करायचं. F12 सॉरी F11 प्रेस करा सॉरी F12 प्रेस करा. F12 प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन आहे बघा यूज स्टॉक कॅटेगरी फॉर आयटम बघा इथं नो आहे ना. काय प्रेस करायचं कीबोर्डवर बघा स्टॉक आयटम मध्ये गेलो आणि काय प्रेस करायचं F12 आणि F12 प्रेस केल्यानंतर इथं मला घ्यायचंय येस. एंटर करा. एंटर किंवा कंट्रोल बघा कॅटेगरी आली आपली. आता इथं घ्या 486 काय घ्यायचं 486 486 घ्यायचं इथं आणि नंतर बघा इथं नाव दिलंय त्यांनी 486 दिलंय इथं स्टॉक आयटमचं नाव आपलं 486. आता इथं अंडर विचारलं म्हणजे ग्रुप कोणाच्या अंडरला आहे सीपीयूच्या आहे ना म्हणून आपण इथं काय घेणार सीपीयू घेणार. त्यानंतर इथं आपल्याला कॅटेगरी काय दिली त्यांनी इथं एससीएल दिले ना ह्या दोघांची कॅटेगरी काय असणार आहे एससीएल म्हणजे कंपनी कोणती ह्या दोघांची एससीएल मग एससीएल घ्या आणि युनिट कोणते आपल्याकडे नोज आहे मग तो सिलेक्ट करा. एंटर करायचं. नंतर क्वांटिटी किती आहे आपल्याकडे 6 क्वांटिटी आहे. किती क्वांटिटी आहे 6 आणि एंटर करून लोकेशन काय दिले त्यांनी आपल्याला पुणे दिलंय इथं दिसतंय तुम्हाला इथं पुणे. तर मी इथं पुणे घ्यायचं आणि पर रेट किती आहे पर क्वांटिटी रेट 7,000 रुपये आहे. तर इथं 7,000 रुपये टाकायचे तुम्हाला. ऑटोमॅटिक 7,000 रुपयांनी तुम्हाला
42,000 रुपये त्यांनी अमाऊंट काढून दाखवली आपल्याकडे. एंटर एंटर करा. हे झाले आपले बघा. पहिल्यांदा मी त्याचं स्टॉक आयटमचं नाव टाकलं, नंतर कॅटेगरी टाकली, नंतर त्याचं नोज घेतलं, नंतर त्याच्या अंडरला टाकलं काय कशाच्या अंडरला आहे ते, आणि मग एंटर दाबायचं. ही झाली फर्स्ट एंट्री, म्हणजे आपण फर्स्ट स्टॉक आयटम आपण ऍड केलं. दुसरं काय आहे, 386 मध्ये जायचं. बघा 386 घ्यायचं, 386. याच्या अंडरला काय येणार, सीपीयूच आहे बघा. याच्या अंडरला ह्या दोघांच्या अंडर, हे चारीच्या अंडरला काय असतं, सीपीयूच आहे. म्हणजे इथं काय घ्यायचं, सीपीयू घ्यायचं. याचं स्टॉक आयटम याच्या अंडरला काय असतं, इथं एससीएल. एससीएलच आहे, नोज घ्या. याची क्वांटिटी काय आहे, 4 आहे. 4 क्वांटिटी आणि पर रेट किती, 5,000 रुपये आहे. मग 4 क्वांटिटी घ्या. लोकेशन पुणेच आहे, पुणे घ्या. आणि किती रुपये रेट लावलाय त्याचा आपण, पर क्वांटिटी 5,000 रुपये. असे सर्व जे 8 स्टॉक आयटम आहेत ना, तुम्ही 8 स्टॉक आयटम जे तुम्ही एंट्र्या मारू शकता. तुम्हाला आता मी खालचं पण एकदा करून दाखवतो. 15 कलर मॉनिटर. इथं काय करायचं, 15 कलर काय आहे, 15 कलर मॉनिटर. आता बघा त्याच्या अंडरला काय आणलं, या चारच्या अंडरला मॉनिटर. हे मॉनिटर घ्या. आणि त्याच्या कॅटेगरी काय आहे, व्ह्यू सोनी. मग व्ह्यू सोनी वर क्लिक करा. आणि ह्याची जे काय आपल्याला नोज दिले ते नोज सिलेक्ट करा. आणि किती क्वांटिटी काय रेट आहे ते बघणं कसं काय होतं, आपण क्वांटिटी किती आहे आपल्याकडे, इथं 5 क्वांटिटी आहे. 5 सिलेक्ट करा. इथं घ्या पुणे. पर रेट किती लावला त्यांनी, 5,000 रुपये. म्हणून इथं 5,000 रुपये घ्या आणि एंटर करा. एंटर करा. आता ह्या सर्व तुम्ही स्टॉक आयटमच्या एंटर जेव्हा तुम्ही 8च्या 8 मारताल ना, तेव्हा तुम्हाला त्याची काय करायची, आपल्याला इकडे येऊन स्टॉक समरी चेक करायचे. काय चेक करायचे आपल्याला, स्टॉक समरी. त्या स्टॉक समरी पाशी आपल्याला इथं जो बॅलन्स टोटल ग्रँड टोटल येईल ना, त्याची 2,34,000 रुपये जर तुमची आली, तर तुम्हाला तुमची इन्व्हेंटरी स्टॉक बरोबर आहे. नाहीतर कुठं ना कुठं तुमचं चुकलंय, असं तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही त्याला इन डिटेल पण बघू शकता. तर कीबोर्डवर तुम्ही प्रेस करा Alt F11, म्हणजे सॉरी Alt F1. काय प्रेस करा, Alt F1. तर बघा तुम्हाला इन डिटेल सगळी माहिती येते की किती क्वांटिटी खरेदी केल्या, किती रुपयाने रेट लावला. असं तुम्ही तुमची जी काय ग्रँड टोटल आहे ती 2,34,000 रुपये तुमची आली पाहिजे, तरच तुमची इन्व्हेंटरी स्टॉक हा बरोबर येईल. याची मी तुम्हाला पीडीएफ तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन फाईल मध्ये, तुमच्या डिस्क्रिप्शन म्हणजे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल. तिला डाउनलोड करून त्याची प्रॅक्टिस करा. आणि बॅलन्स शीट म्हणजे स्टॉक समरी आपली, स्टॉक समरीची ग्रँड टोटल 2,34,000 रुपये आली पाहिजे. याचे फक्त बघा. इन्व्हेंटरी स्टॉकला पहिल्यांदा अजून एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगेल मी. पहिल्यांदा इन्व्हेंटरी स्टॉकला एक नवीन कंपनी बनवा. नवीन कंपनी बनवल्यानंतर त्याला त्याचे ग्रुप, म्हणजे पहिल्यांदा काय करावा, त्याचा ग्रुप बनवा. नंतर कॅटेगरी बनवा, त्यानंतर युनिट बनवा, नंतर गोडाऊन, मग नंतर स्टॉक आयटमला जे आपल्याकडे 8 स्टॉक आयटम आहेत ना, ते एक 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 करून सगळे स्टॉक आयटम मारा. मी आता सगळे मारत बसत नाही, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. आपला खूप लेंथी व्हिडिओ होईल. त्यासाठी तुम्ही ते बाकीचे 3 मी तुम्हाला मारून दाखवले, बाकीचे तुम्ही ते करा. अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेंटरी स्टॉक तुम्ही बनवू शकता. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.